हिंदूंचंच हिंदूंकडे लक्ष नाही म्हणून आक्रोश करण्याची वेळ आली। असं आहे की लहान मुलाला सुद्धा भूक लागली की तो रडतो आणि तो रडल्याशिवाय आई त्याला खायला देत नाही, अशी या निसर्ग नियम आहे। आणि त्या पद्धतीने मायबाप सरकारच्या विरुद्ध म्हणा किंवा मायबाप सरकारकडं आपली तक्रार मांडण्यासाठी म्हणा हा जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे। केशव रत्नपारखी या गोरक्षकाचं अपहरण केलं, त्याचं अपहरण करून त्याला पंचायत समितीच्या कार्यालयात नेऊन जबरदस्त मारहाण केली आणि पोलिसांनी त्याच्या तक्रारीची दखल घेतली नाही। हे काही एकदाच घडलेलं नाही, त्याच्या आधी आमचा जो दुसरा गोपाळ उनवणे आहे त्याच्या बाबतीत सुद्धा असंच घडलेलं आहे गेल्या 7-8 महिन्यांपूर्वी। म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये गोरक्षकांना सुरक्षित वातावरण नाही। बीडचा एक गेवराईचा जो पोलीस निरीक्षक आहे तो महाहरामखोर आहे असं म्हटलं तरी चालेल की तो त्या ठिकाणी गोरक्षकांच्या तक्रारी घेत नाही आणि सरळ कसाईंना मदत करतो, त्याला कसाईच म्हणलं पाहिजे इतकं तो वाईट वागतो। तर असं हे बीड जिल्ह्यातलं वातावरण आहे। गोहत्येला रोखणं हे कायदेशीर संविधानिक कर्तव्य प्रशासनाचं आहे। याच्याकरता कायदा झालेला आहे। आमच्या संविधानामध्ये 48 नंबरचं कलम आहे, त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की जी गाय म्हैस बैल ही जनावरं आहेत ही वाचली पाहिजे, त्यांचं संरक्षण झालं पाहिजे आणि याची राज्य सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे। पण संविधानाचेच पायमल्ली आमचे सरकारी अधिकारी करतात, खाकी ड्रेस घातलेले पोलीस करतात, ही लज्जास्पद गोष्ट आहे। त्यामुळं हा मोर्चा आज आम्ही काढलेला आहे। आणि हे जे कसाई आहेत, हे कसाई म्हणजे अतिरेक्यांचे सख्खे भाऊ आहेत, यांच्या बाबतीत सरकारने 0 टॉलरन्स ठेवलं पाहिजे आणि त्याच्याकरता हा मोर्चा आयोजित केलेला आहे। या ठिकाणी जसं लव जिहाद म्हणतात, लँड जिहाद म्हणतात, तसं गोमातेची संख्या कमी होणं हा कत्तल जिहाद आहे। 1982 साली महाराष्ट्रामध्ये देशी गोवंशाची संख्या 1,56,00,000 होती, पशुगणनेचे आकडे आहेत शासनाचे। आणि 2019 साली कायदा झाल्यावर ही संख्या आता फक्त 82 लाख राहिलेली आहे। आणि म्हणजे किती मोठ्या प्रमाणात कत्तल चालू आहे। आणि या कत्तलीमुळं शेत जमीन आमची नापीक व्हायला लागलेली आहे, कारण रासायनिक खतं वापरावी लागतात, शेण मिळत नाही। आणि आयुर्वेदाचं सगळं जे काही सोर्स आहे तो देशी गाय आहे, देशी गायचं दूध, देशी गायचं गोमूत्र, देशी गायचं तूप हे आयुर्वेदाला आवश्यक असतं। देशी गायची कत्तल झाल्यामुळं आयुर्वेदाच्या औषधांचा प्युअर शुद्ध औषधं असतात, त्याचा पण तुटवडा निर्माण झाला, माणसाच्या आरोग्यावर परिणाम झाला। आज सगळ्या जगाने मान्य केलेलं अमेरिकेने पेटंट घेतलेलं आहे, भारताच्या गायीच्या गोमूत्रावर अमेरिकेने पेटंट घेतलेलं आहे। फक्त गोमूत्रामुळेच कॅन्सर बरा होतो असं सिद्ध झालेलं आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेलं आहे।